महत्त्वाची बातमी इगतपुरीतून। इगतपुरीत तालुक्यातील खडकवाडीमध्ये पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागते। पाण्यासाठी रणरणत्या उन्हात 6 ते 7 किलोमीटर नागरिकांना पायपीट करावी लागते। भीषण दुष्काळामुळे गढूळ आणि जंतू असलेलं पिण्याचं पाणी हे नागरिकांना मिळतंय, तर हर घर नल हर घर जल या योजना ही बारगळली का, असाही सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। पावसाचे माहेरघर धरणांचा तालुका म्हटलं की इगतपुरी तालुका डोळ्यासमोर येतो। इगतपुरी तालुक्यातील खडकवाडी परिसरात आपण आहोत। आपण जर पाहिलं तर येथील खडकवाडी आणि आजूबाजूच्या 12-13 ज्या वाड्या आहेत त्यांना पाण्यासाठी रणरणत्या उन्हात वणवण करावं फिरत लागत आहेत। तसं जर पाहिलं तर केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत, जलजीवन योजना यासारख्या ज्या योजना त्या अपयशी ठरल्याचं विदारक चित्र आपणास पाहावयास भेटत आहेत। आपल्या बरोबर येथील काही स्थानिक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया का नेमकी परिस्थिती काय। काका काय सांगाल? इगतपुरी तालुक्यातील वाळवीर खडकवाडी येथे म्हणजे पूर्ण वाळवीरच म्हटली तरी वावगं ठरणार नाही की वाकी खापरी धरणासाठी या गावच्या जमिनी संपादित केल्या, परंतु त्यांना पाणी पियाला मिळत नाही। इथलं पाणी मुंबई नगरला जातंय, त्यांची तहान भागते, परंतु येथील स्थानिकांची जमिनी जाऊन सुद्धा त्यांना पाणी मिळत नाही। केंद्र शासनाने जी काही जलजीवन मिशन योजना आणली हर घर नळ, परंतु आमच्या महिलांना म्हणजे फक्त नळ पाहायला मिळतात, परंतु त्याला पाणी दिसत नाही। असं जर असेल तर आदिवासींनी काय करायचं? हे जे पाणी आहे ते जनावर सुद्धा पिणार नाही अशा प्रकारचं पाणी। या पाण्यात अक्षरशः किडे वळवळ करताना आपल्याला दिसत आहेत। स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या दुर्लक्षामुळे हे सगळं घडत असल्याचा स्थानिक नागरिक आरोप करत आहेत। थोडक्यात काय तर हाच का आपला आत्मनिर्भर भारत, अशी या आदिवासी बांधवांना म्हणण्याची वेळ आलेली आहे।